ना म्हणणं शिकाल तर जग तुम्हाला सिरियस घ्यायला लागेल. आपण किती वेळा असं केलं असेल, मनाने नको म्हटलं पण तोंडून हो निघालं. का? कारण दुसऱ्याचं मन ठेवायचं असतं, कारण आपण वाईट नको दिसायला आणि कारण आपल्याला ना म्हणता येत नाही. नंबर 1, ना म्हणजे अहंकार नाही, ती स्वतःची मर्यादा ठरवणं आहे. ना ही संज्ञा आहे स्वतःला आदर देण्याची. जेव्हा तुम्ही नको असलेली गोष्ट स्वीकारता तेव्हा तुम्ही स्वतःवर अन्याय करत असता. मानसशास्त्र काय सांगतं? लोक ज्यांना सॉफ्ट टार्गेट वाटतो त्यांना जास्त एक्सप्लॉइट केलं जातं. सेल्फ रिस्पेक्टिंग लोक ना म्हणतात आणि त्यांच्या सुमार लोक मर्यादाही पाळतात. सेल्फ रिस्पेक्टिंग लोक ना म्हणतात आणि त्यांच्या सुमार लोकही मर्यादा पाळतात. तुम्ही जर सतत हो म्हणाल तर लोक तुम्हाला कमी लेखायला लागतील, पण एकदा ठामपणे ना म्हणा, त्याच लोकांचा टोनही बदलेल. नंबर 2, आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणं. एक प्रश्न स्वतःला विचारा, माझा वेळ, माझी ऊर्जा, माझी शांती कुणाच्या हक्काची आहे? तुमचा वेळ अमूल्य आहे. जो कुणाला तरी दया म्हणून देणं ही कमजोरी नाही, पण त्या वेळाचा अपमान आहे. एक संशोधनात दिसलं की ज्यांना ना म्हणता येत नाही त्यांच्यात गिल्ट आणि लो सेल्फ वर्थ जास्त आढळते. नंबर 3, प्रॅक्टिकली ना कसं म्हणायचं? तुम्हाला उद्धट, रागीट किंवा अहंकारी न वाटता तुम्ही खूपच नम्रपणे ना म्हणू शकता. सध्या मला वेळ मिळणार नाही, हे माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेरचं आहे. मी सध्या माझ्या वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करते. अशा वाक्यांनी तुम्ही तुमच्या सीमाही ठेवल्यात आणि दुसऱ्याचा आदरही केला आहे. जेव्हा तुम्ही ना म्हणता तेव्हा काय होतं? लोक तुमच्या सीमांचं भान ठेवायला लागतात. तुम्ही तुमचं शेड्यूल आणि वेळ कंट्रोल करता. तुम्हाला स्वतःच्याच नजरेत आदर वाटतो. तुमचं हो मग जास्त ऑथेंटिक वाटतं, कारण ते मजबुरीचं नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा आत्मविश्वास आतून तयार होतो. नंबर 5, सुरुवात कुठून करायची? तुम्हाला सगळ्यांना एकदम ना म्हणायला लागू नये. सुरुवात करा छोट्या गोष्टीपासून. एखादं नकोसं सोशल प्लॅन किंवा कामं जी तुमच्यावर जबरदस्तीने टाकली जातात. दरवेळेस स्वतःला विचारा, हे मी खरंच करू इच्छितो का? जर उत्तर नाही असेल तर ना म्हणणं हे तुमचं स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे. तुम्ही जेव्हा ना म्हणता तेव्हा फक्त दुसऱ्याला नाही तर स्वतःला हो म्हणता. तेव्हा पुढच्या वेळेस एखादा माणूस तुमच्यावर अनावश्यक अपेक्षा टाकतोय तेव्हा घाबरू नका. एक खोल श्वास घ्या आणि ठामपणे सांगा, माफ करा पण हे मी करू शकत नाही. हीच खरी सवय आहे जी तुम्हाला लोकप्रिय नाही पण आत्मविश्वासी बनवते.